सर्व आयटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जे चे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे, असे 10 एमसीक्यू आपण बघितले. आता पुढचे जे 10 एमसीक्यू आहे ते आपण बघणार आहे. त्यानंतर मी वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग यांचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे, ते पण जाऊन तुम्ही बघा. त्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. ठीक आहे, आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हे पण इम्पॉर्टंट एमसीक्यू फक्त काय करा, व्हिडिओ जे आहे हे शेवटपर्यंत बघा. काय म्हटलंय त्यांनी ते, व्हॉट इज द मिनिंग ऑफ करिअर जर्नी. याचा अर्थ काय, करिअरच्या प्रवासाचा अर्थ काय. याचा अर्थ असा नाहीये हे कशाबद्दल बोलताय, आपल्या प्रोफेशनल लाईफ बद्दल बोलताय. प्रोफेशनल लाईफ म्हणजे काय, तुम्ही आता आयटी एज्युकेशन घेणार, भविष्यात तुम्ही कुठेतरी काय करणार, जॉब करणार. जॉब केल्यानंतर त्याच्यानंतर समजा तुमचं मन बदललं, तुम्ही बिझनेस करणार किंवा त्या जॉबवर तुम्ही सॅटिस्फाईड नसाल, म्हणजे तुम्ही खुश नसाल, तर तुम्ही काय करणार, जॉब स्विच करणार. आणि जास्तीत जास्त प्रत्येकाला जी सॅलरी ही जास्तीत जास्त असण्याची काय असते, अपेक्षा असते. तसंच आपला अनुभव वाढल्यावर आपण काय करत असतो, जे जॉब आहे हे स्विच करत असतो किंवा बिझनेसकडे वळत असतो. ठीक आहे, तर त्यांनी त्याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे, त्याचा खरा अर्थ काय होतो. तर 4 ऑप्शन दिलेले आहे. एकदम कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, याच्यासाठी कोणता सिलेबस वाचायची काहीच गरज नाही. काय म्हटलं बघा, इट इज वेल डिफाइंड अँड हॅज अ फिक्स टायटल अँड सॅलरी. याचा अर्थ काय की आपला जो जॉब आहे हा कसा पाहिजे, फिक्स सॅलरी वाला पाहिजे. आयुष्यभर आपल्याला एकच सॅलरी पाहिजे. आणि जे आपण ठरवलेलं आहे की हेच काम करायचं, म्हणजे मी जर ठरवलं की समजा मी आता मशीन ऑपरेटर होणार, तर आयुष्यभर हेच हेच करणार, मी मशीन ऑपरेटरच होणार, मी मॅनेजर लेवलला नाही जाणार किंवा ज्या नवीन स्किल आहे या नवीन स्किल मी शिकणार नाही, असं त्याचा अर्थ होतो. मग हे ऑप्शन योग्य आहे का, नाही. पुढे काय म्हटलं त्यांनी, इट हॅज अ क्लिअर स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट. याचा अर्थ एक त्याला स्पष्ट आपला जो क्लिअर म्हणजे सुरुवातीचा आणि शेवटचा असे दोघं पण पॉईंट पाहिजे. आता हे तुमच्या आपल्या हातात आहे का, नाहीये. आपलं माइंड नेहमी असं पाहिजे की रोज आपण काहीतरी नवीन शिकण्याचा काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. नुसतं आपण एकच माइंडसेट धरून चाललो तर ते आपल्या फायद्याचं नाहीये. त्यानंतर पुढचा ऑप्शन काय त्यांनी दिलंय, इट इज युजली शॉर्ट टर्म. हा त्याच्यापेक्षा आणखी भयंकर ऑप्शन दिलंय. त्यांनी काय सांगितलंय की जे आपली लाईफ आहे ही कशी पाहिजे, शॉर्ट टर्म पाहिजे, म्हणजे आपलं आयुष्य एकदम कसं पाहिजे, छोटं पाहिजे. तर हे पण बरोबर येणार नाही. किंवा आपलं जे करिअर आहे हे पण कसं पाहिजे, एकदम छोटं पाहिजे. तर हे पण बरोबर येणार नाही. शेवटचं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे, काय म्हटलंय, इट इन्क्लुड्स मल्टिपल जॉब्स. आता हे ऑप्शन का बरोबर होतं, परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. जेव्हा कधी तुम्ही आयटा पास होणार, आयटा पास झाल्यानंतर तुम्ही एखाद्या कंपनीत जॉबला जाणार. जॉबला गेल्यानंतर समजा वर्ष 2 वर्ष तुम्ही जर तिथं परमनंट होणार असेल तर ठीक आहे. जर तुम्ही तिथं परमनंट होणार नसेल आणि तुम्ही 18,000 वर तुम्ही आयुष्यभर सॅलरी 18,000 सॅलरीवर तुम्ही आयुष्यभर जॉब करू शकत नाही. कारण शेवटी तुमच्या पण भविष्यात गरजा वाढणार आहे. मग तुम्हाला सॅलरी वाढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, नवीन स्किल शिकावं लागेल. आणि जे जॉब आहे हे सारखे काय करावं लागेल, सारखे जे जॉब हे स्विच करावं लागेल. स्विच म्हणजे या कंपनीतून त्या कंपनीत. कधी एखाद्या वेळेस असं होऊ शकतं, 8-10 वर्ष एक्सपिरियन्स आल्यानंतर तुमचा कंपनीतून रस जाऊ शकतो आणि तुम्ही काय करू शकता, बिझनेस करू शकता. म्हणजे काय होऊ शकतं, तुमचे जे जॉब आहे हे कंटिन्युअस कसे पाहिजे, चेंज झाले पाहिजे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला नवीन नवीन अनुभव येईल. शिवाय तुमची जर ग्रोथ आहे करिअरची ही पण होत राहील. ठीक आहे, तर मग याचं राईट आन्सर काय आहे, इट इन्क्लुड्स मल्टिपल जॉब. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हटलंय यांनी बघा, व्हॉट ऍक्शन शुड बी टेकन आफ्टर गेटिंग टू नो कस्टमर सजेशन प्रॉब्लेम. आता समजा तुम्ही एखाद्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करताय. सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे काय, तुम्ही एखाद्या कस्टमरला काय करताय, सर्व्हिस देताय. ठीक आहे, तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करत असताना जेव्हा आपल्याला कस्टमर एखादा सजेशन सांगतो किंवा एखादा प्रॉब्लेम सांगतो, तर त्या प्रॉब्लेमचं आपण त्याला सोल्युशन कसं देणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत. आस्क याचा अर्थ काय, तुम्ही कस्टमरला काय करणार, विचारणार. त्यानंतर ऍक्ट याचा अर्थ काय, कायदा करणार. कायदा ऑलरेडी रूल वगैरे जे आहे ते तुमचं ऑलरेडी नॉर्म्स ठरलेलं असतं. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, त्याचं कॅटेगराईज करायचंय. कॅटेगराईज म्हणजे काय, वर्गीकरण करायचं. वर्गीकरण म्हणजे काय, जसं मी तुम्हाला ऑटोमोबाईलचं एक्झाम्पल दिलं, तर समजा त्याचा इंजिनचा प्रॉब्लेम असेल तर इंजिनचं काम करणारा जो कोणी असेल त्याच्याकडे आपण जाणार आणि त्याच्याकडे तो प्रॉब्लेम हँड ओव्हर करणार की बाबा हे तुझा प्रॉब्लेम आहे, हा तू सॉर्ट आउट कर. समजा त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, हेडलाईटचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही काय करणार, जे इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे जाऊन गाडी जी आहे ती हँड ओव्हर करणार. आणि त्यानंतर पण यांनी इथं शेवटचं जे ऑप्शन आहे म्हणजे चौथा, याच्यानंतरची जी स्टेप आहे ती यांनी दिलेली नाही, त्यामुळे हे आपलं ऑप्शन येणार नाही. त्यानंतर आस्क अँड फॉलो, यांनी पहिला आणि डायरेक्ट शेवटचा ऑप्शन दिलाय. मधले जे स्टेप आहे त्या त्यांनी दिलेला नाही. मग सर्व स्टेप कशामध्ये दिलेले आहे त्यांनी, सी मध्ये. काय, आस्क म्हणजे कस्टमरला विचारा तुझा प्रॉब्लेम काय. विचारल्यानंतर कॅटेगराईज करा. कॅटेगराईज म्हणजे काय, तुम्हाला मगाशीच बोललो मी, इलेक्ट्रिकचं डिपार्टमेंट वेगळं, मशीनचं डिपार्टमेंट वेगळं, टायरचं डिपार्टमेंट वेगळं, म्हणजे काय, कॅटेगराईज. ठीक आहे, त्यानंतर ऍक्ट, कायदा करा, म्हणजे त्याच्यावर ऍक्शन घ्या काहीतरी. काय ऍक्शन घेणार, जसं इलेक्ट्रिकचं इलेक्ट्रिककडे दिलं, त्यानंतर इंजिनवाल्याचं इंजिनवाल्याकडे दिलं, टायरवाल्याचं टायरवाल्याकडे दिलं.
आणि सर्वात शेवटी आपण काय करणार, फॉलोअप घेणार. फॉलोअप घेणार याचा अर्थ काय, समजा आता मी याच्याकडे काम नेमून दिलं, तो किती प्रामाणिकपणे करतोय आपल्याला माहित नाही, मग आपण त्याला जाऊन सांगणार, त्याचा फॉलोअप घेणार. फॉलोअप घेणार म्हणजे काय, काय रे बाबा की मी तुझ्याकडे असा असा प्रॉब्लेम घेऊन आलोय, तो हा प्रॉब्लेम केलाय का पूर्ण, त्याने जर सॉर्ट आउट केला असेल तर त्याच्यानंतर आपण कोणाशी इंटरॅक्ट करणार, कस्टमरशी करणार. तर ही आपली ठरलेली सिक्वेन्स असते कधी, जेव्हा आपण एखाद्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काय करणार आहे, काम करणार आहे. ठीक आहे, मग त्याची सिक्वेन्स कशी राहणार आहे, आस्क, कॅटेगराइज, ऍक्ट आणि फॉलोअप, ही आपली राईट सिक्वेन्स राहणार आहे. मग याचा राईट आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर सी. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता काय म्हटलंय बघा, क्वेश्चन नंबर 13, विच फॅक्टर हेल्प्स टू मोटिवेट पीपल. हे पण खूप महत्वाचं आहे. आपला तुम्ही असेल, मी असेल, आयुष्यात आपल्याला काहीतरी अडचणी येत असतात, तर त्या अडचणींमधून आपल्याला काहीतरी कोणीतरी काही ना काही सजेशन देत असतं, किंवा आपण स्वतःवर काम करत असतो आणि त्या सिच्युएशन मधून आपण बाहेर येत असतो, त्यासाठी आपल्याला मोटिवेशनची गरज असते. ठीक आहे, मग त्यांनी आपल्याला काय विचारलंय, स्वतःला मोटिवेशन घेण्यासाठी आपल्याला खालीलपैकी कोणती गोष्ट गरजेची. ठीक आहे, तर पहिले त्यांनी काय म्हटलंय, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नसणे, ही गरजेची का, अजिबात नाही. उलट आपल्यामध्ये आत्मविश्वास हा असला पाहिजे. मग हे ऑप्शन आपल्याला येणार नाही, सध्या हे ऑप्शन आपण स्किप करू, पुढे जाऊ. त्यांनी काय म्हटलंय, लॅक ऑफ फोकस, याची पण आपल्याला खूप गरज आहे. त्यांनी काय म्हटलंय, लॅक ऑफ फोकस म्हणजे काय, फोकस नसणे. उलट आपल्याला फोकसची, कॉन्फिडन्सची आणि डायरेक्शनची, या तिघांची आपल्याला खूप गरज आहे. बरोबर आहे, आपल्याला गरज कसली नाहीये, नर्वसनेसची गरज नाही. बरोबर आहे, म्हणजे नर्वसनेस आपल्यात कमी असला, त्याचा अभाव असला तर चालेल. बरोबर, मग आपल्या याचा राईट आन्सर काय येणार आहे, लॅक ऑफ अवेअरनेस म्हणजे काय, चिंताग्रस्तपणाचा अभाव, चिंताग्रस्तपणा आपल्यात नकोय. त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे, आपला जो कॉन्फिडन्स आहे हा वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आपला जो फोकस आहे, या फोकसकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. एकच टार्गेट धरून चालायचं आणि त्या टार्गेटवर काय करायचं, काम करायचं. त्यानंतर लॅक ऑफ डायरेक्शन, दिशाहीनतेचा अभाव. आपल्याला जर डायरेक्शन नसलं, म्हणजे आपल्याला करायचं काय हेच माहित नसलं, तरी सुद्धा आपल्याला त्याचा गंभीर नुकसान होऊ शकतं करिअरसाठी. ठीक आहे, मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, लॅक ऑफ नर्वसनेस म्हणजे काय, चिंताग्रस्तपणाचा अभाव. एकच गोष्ट आपली त्यावेळी आपल्याकडे कमी पाहिजे, ती म्हणजे कोणती, नर्वसनेस आपल्या त्या सिच्युएशनला नसला पाहिजे. मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर बी. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 14 काय म्हटलंय, इन स्वॉट अनालिसिस एस स्टँड फॉर. आता स्वॉट काय तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. स्वॉट ही आपण त्याचा फुल फॉर्म काय घेतो, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट, असं त्याचा फुल फॉर्म होतो. त्यापैकी जो यस आहे, हा यस कशासाठी आपण वापरलेला आहे हे त्यांनी विचारलंय. त्याचा राईट आन्सर काय येणार आहे, स्ट्रेंथ येणार आहे. सर्व्हिस नाहीये, सर्वे नाहीये, सक्सेस नाही, तिथं नाही. त्याचा राईट आन्सर येणार आहे स्ट्रेंथ. आता स्वॉट काय एकदा मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. एक इमेजद्वारे आपण थोडं समजायचा प्रयत्न करू घेऊ. हे बघा स्वॉट. आता बघा याच्यामध्ये जो यस आहे, या यस चा अर्थ काय होतो, स्ट्रेंथ. म्हणजे काय, आपण कोणत्या गोष्टीत चांगले किंवा आपली स्ट्रेंथ काय हे आपण बघितलं पाहिजे. ठीक आहे, एक मिनिट, थोडीशी इमेज तुम्हाला मोठी करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आता थोडंसं क्लिअर दिसेल असं मी गृहीत धरतो. बघूया आता. स्ट्रेंथ, तर आपल्या स्ट्रेंथ काय हे आपण स्वतःने ओळखलं पाहिजे. उदाहरणार्थ आता समजा मला इलेक्ट्रिसिटीमध्ये इंटरेस्ट असेल, मला ऑटोमोबाईलमध्ये इंटरेस्ट असेल, तर याच्यावरून आपण समजलं पाहिजे की काय माझी स्ट्रेंथ काय, मी ऑटोमोबाईलमध्ये चांगलं काम करू शकतो किंवा मी इलेक्ट्रिसिटीमध्ये काय करू शकतो, चांगलं काम करू शकतो. ही काय माझी स्ट्रेंथ आहे. हे तुम्हाला बाहेरचं कोणी सांगणार का, नाही. ते आपल्याला स्वतःला त्याच्यावर काय करावं लागेल, विचार करावा लागेल. त्यानंतर विकनेस, जसं आपल्या काही स्ट्रेंथ आहे तसं आपल्या काही विकनेस पण आहे. जसं एखाद्याची विकनेस आहे, समजा मी ठरवलं रोज सकाळी मला लवकर उठायचंय, पण आपण किती प्रयत्न केले तर लवकर उठू शकत नाही, म्हणजे ही काय तुमची हॅबिट आहे. पण ही चांगली सवय का वाईट सवय, तर वाईट सवय. मग हा काय तुमचा विकनेस आहे. बरोबर आहे, मग तुम्ही म्हणजे जर तुम्ही ठरवलं की उद्या सकाळी उठायचंय तर तुम्ही उठलेच पाहिजे, तर हा तुमचा काय विकनेस आहे. किंवा आणखी दुसरा असू शकतो, एखाद्याला असं वाटतं की मला इंग्लिश भाषा ही चांगली जमत नाही, म्हणजे माझी जे लँग्वेज आहे, लँग्वेजवर माझी कमांड नाहीये. मग आपण त्याच्यावर काय करणार आहे, काम करणार आहे. पण कधी काम करणार आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे की ते काय आपलं विकनेस आहे. त्यानंतर आहे ऑपॉर्च्युनिटीज. ठीक आहे, आता समजा तुम्ही भविष्यात काहीतरी करणार असाल, समजा तुम्ही ठरवलं की मला एखाद्या कंपनीचा एमडी व्हायचा आहे, मॅनेजिंग डायरेक्टर व्हायचा आहे, मला स्वतःची कंपनी टाकायची, तर त्यासाठी तुम्हाला भविष्यात कोणत्या ना कोणत्या डिमांड येणार, ऑफर येणार. त्या ऑफरवर तुम्ही कसं काम करताय त्याला आपण काय म्हणणार, ऑपॉर्च्युनिटीज. किंवा त्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही कशा तयार करताय, क्रिएट करताय. प्रत्येक वेळा ऑपॉर्च्युनिटी समोरून येणार असं नाहीये. काही वेळा त्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला स्वतःला तयार करावं लागतं, बाहेर फिरून, कोणाच्या हाताखाली काम करून, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन एक्सपिरियन्स घेऊन, त्यानंतरच तुम्ही जे आहे ते स्वतःचा बिझनेस वगैरे जो आहे तो रन करू शकता. त्यानंतर सर्वात शेवटी थ्रेट्स काय, आता जे पण तुम्हाला हे सर्व करताना जे पण तुम्हाला अडचणी येणार आहे, थ्रेट्स याचा अर्थ जे पण तुम्हाला अडचणी येणार, अडचणी येणार आहे. थ्रेट्स हा ऍक्च्युली कम्प्युटरसाठी वापरला जाणारा शब्द आहे. बरोबर, कम्प्युटरमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्याला आपण थ्रेट्स म्हणतो, पण इथं त्यांनी आपल्यासाठी तो शब्द वापरलेला आहे.
मग भविष्यात तुम्हाला हे करत असताना, हे सर्व करत असताना तुम्हाला काहीतरी काय येणार आहे, अडचणी येणार आहे. त्या अडचणी तुम्ही कोणत्या प्रकारे फेस करणार आहे त्याला आपण काय म्हणणार, थ्रेट्स म्हणणार. तर असा स्वॉटचा अर्थ होतो काय, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. त्यांनी आपल्याला साधा सोपा प्रश्न विचारला, त्यांनी हे डिटेल काहीच विचारलं नाही, त्यांनी आपल्याला एवढंच विचारलं की स्वॉट मध्ये, एक मिनिट, की जो स्वॉट आहे, स्वॉट मध्ये आपला यस स्टँड फॉर, म्हणजे यस आहे त्या याचा अर्थ काय होतो, मग स्वॉट मध्ये यसचा अर्थ काय होतो, स्ट्रेंथ असा होतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हटलं आता त्यांनी बघा, विच वन इज अन आउटपुट डिव्हाइस ऑफ द कम्प्युटर. कम्प्युटरचं जे कम्प्युटर पैकी खाली त्यांनी जे ऑप्शन दिले यांच्यापैकी कम्प्युटरचा आउटपुट डिव्हाइस कोणतं आहे. ऑप्शन दिले प्रिंटर, कीबोर्ड, माऊस आणि माईक, असे 4 त्यांनी ऑप्शन दिलेले. तर सर्वांना आपल्याला आन्सर माहिती आहे. आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय, आपण कम्प्युटरवर समजा एखादी शीट वगैरे तयार केली तर त्याचा सर्वात शेवट कशावर होणार आहे, जे आपण सॉफ्ट कॉपी करणार आहे. सॉफ्ट कॉपी आपल्याला हार्ड कॉपीवर घेण्यासाठी आपण कसला उपयोग करणार आहे, प्रिंटर. म्हणजे आपल्या जे पण आपण शीट तयार केले त्याचा शेवट आपला कशावर होणार आहे, तर प्रिंटरवर होणार आहे, बरोबर. तर मग आपला राईट आन्सर याच्यात काय येणार आहे, प्रिंटर येणार आहे. आता बाकीचे पार्ट काढून नाही किंवा बाकीचे आणखी कोणते कोणते ते विचारू शकता, त्यासाठी पण आपण एक इमेज आहे ती इमेज समजून घेऊ. बघा आता हे कम्प्युटरचे मी तुम्हाला काही बेसिक पार्ट दाखवतोय, जे आपल्याला डेली यूज मध्ये लागतात किंवा कम्प्युटरशी रिलेटेड आहे पूर्ण. मागच्या पण व्हिडिओमध्ये मी हे पार्ट समजवलेले होते. आता हे समजायचं कारण असं आहे की प्रत्येक वेळा ते आपल्याला तेच विचारतील असं काही नाही, प्रिंटर बद्दलच विचारतील असं काही नाही. मग कम्प्युटरचे जे बेसिक पार्ट आहे ते पण आपण समजून घेणं काय गरजेचं आहे. मग जेव्हा कधी आपण कम्प्युटर युज करतो तेव्हा त्या कम्प्युटरमध्ये आपल्याला काय काय अवेलेबल असतं. त्याच्यात मॉनिटर असतं, त्याच्यात काय असतं, कीबोर्ड असतं, ठीक आहे. त्यानंतर त्याच्यात काय असतं, मॉनिटर असतं, कीबोर्ड असतं, कीबोर्ड टायपिंगसाठी, मॉनिटर डिस्प्लेसाठी, माऊस आपला कर्सर इकडे तिकडे करण्यासाठी, सर्व ऑपरेटिंग करण्यासाठी असा कर्सर असतो आपला माऊसचा. त्यानंतर प्रिंटर जे आपण आता प्रश्नामध्ये बघितलं. त्यानंतर हार्ड डिस्क मेमरी स्टोअर करण्यासाठी, प्रिंटर कशासाठी, स्कॅन करण्यासाठी आणि हार्ड कॉपी करण्यासाठी. सीपीयू कशासाठी, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे हे जे कम्प्युटरचं आहे, कम्प्युटरचा काय असतो, हा मेंदू असतो. पूर्ण जो कम्प्युटर आहे तो आपला सीपीयूवर चालतो. स्पीकर कशासाठी, तुम्ही बोर झाले, तुम्हाला गाणे ऐकायचे असेल, स्पीकर युज करू शकता. पेनड्राईव्ह परत एकदा मेमरी स्टोअर करण्यासाठी. फक्त ही जी हार्ड डिस्क आहे ही पोर्टेबल नसते, ही आपलं पोर्टेबल आहे, छोट्या खिशात पण टाकून आपण घेऊन जाऊ शकतो. हेडफोन, परत एकदा गाणे ऐकताय पण घरच्यांना त्रास होत आहे, मग तुम्ही काय केलं, पिंटोचं दिलेले गाणे कशात ऐकले, कानात ऐकले. युपीएस पूर्वी युज करायचे, आता युज करत नाही. युपीएस कशासाठी, इन केस जर तुमची इमर्जन्सी काही काम करत असताना लाईट गेली तर लाईट गेल्यावर कम्प्युटर थोड्या वेळासाठी चालू राहण्यासाठी आपण काय वापरायचो, युपीएस वापरायचो. तर यामध्ये आपलं राईट आन्सर काय आहे, प्रिंटर ते येणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. विच ऑफ these documents आर नॉट कंपल्सरी रिक्वायर्ड फॉर इंटरनॅशनल ट्रॅव्हल. साधा सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणार असाल, आता जसं आपल्या आयटीचे पोरं, बरेचसे आपल्या आयटीचे पोरं रशियाला गेले, काही पोरं जपानला गेले. तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही, तुम्ही न्यूजपेपर वाचता का नाही काय माहित नाही. तर आपल्या आयटीचे जे बरेचसे पोरं हे फॉरेनला गेलेले. तर फॉरेनला जाण्याच्या आधी म्हणजे इंटरनॅशनल तुम्ही कोणत्या पण देशात जात असाल तर तुम्हाला खालीलपैकी कोणते डॉक्युमेंट नेणं, कॅरी करणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिलची आपल्याला गरज पडत नाही. मग आपल्याला गरज कसली पडते, पर्सनल आयडेंटिफिकेशन, म्हणजे तुमची स्वतःची ओळख. तुम्ही आता फॉरेनला चालले, तुमची ओळख तर ऑब्व्हियसली तुम्हाला सोबत नेणंच आहे. त्यानंतर व्हिसा म्हणजे काय, तिथं आपण आता जेव्हा कधी आपण इंडिया सोडणार, समजा तुम्ही अमेरिकेत जाऊन राहणार, तर आपल्या त्या देशाची तिथं राहण्यासाठी काय घ्यावं लागते, परवानगी घ्यावी लागते. तर ती परवानगी ते आपल्याला कोणत्या भाषेत देतात, म्हणजे त्या कार्डला आपण काय म्हणतो, व्हिसा याचा अर्थ आपल्याला तिथं राहायची काय दिलेली आहे, त्यांनी परवानगी दिलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर हे पासपोर्ट कशासाठी, जेव्हा आपण देश बदलताना आपल्याला सर्वात जास्त लागणारी ही गोष्ट आहे पासपोर्ट. याच्यावरच आपलं जे इंटरनॅशनल आपण फ्लाईट घेणार आहे किंवा जे देश सोडणार आहे ती सर्व जी आपली एंट्री होणार आहे ती सर्व कशावर होणार आहे, पासपोर्टवरती होणार आहे. तर हे त्यांनी आपल्याला 3 ऑप्शन, हे तिघ आपल्याला फॉरेनला जाण्यासाठी काय गरजेचे आहे. गरजेचं काय नाही, इलेक्ट्रिसिटी बिल. तिथं गेल्यावर कोणीच विचारणार नाही तुम्हाला की तुम्हाला लाईट बिल किती येतं, तुम्ही कुटवण नगरला राहता, नाशकात राहता का डीजीपी नगरला राहता, हे तुम्हाला कोणीच विचारणार नाही, ठीक आहे. त्यामुळे हे ऑप्शन आपलं राईट आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. काय म्हटलंय त्यांनी आता, आफ्टर रिसिव्हिंग इंटरव्ह्यूअर कॉल व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. म्हणजे काय, आता समजा सेम आपण फॉरेन बद्दलच बोलू. समजा तुम्ही ऑनलाईन काय केलं, एखाद्या मोठ्या कंपनीला अप्लाय केलं. समजा तुम्ही गुगल या कंपनीला अप्लाय केलं. गुगल कंपनीला अप्लाय केल्यानंतर अप्लाय करायच्या वेळेस तुमच्या काही स्टेप ठरलेले राहतील. तुम्ही सर्वात पहिले काय कराल, त्या कंपनीमध्ये वॅकन्सी आहे का नाही याची चौकशी कराल. वॅकन्सी असेल तर तुम्ही काय करणार, तिथं त्यांना रिझ्यूम वगैरे सेंड करणार, त्यांना अप्रोच करणार, रिझ्यूम सेंड करणार, नंतर ते रिझ्यूम शॉर्टलिस्ट करणार, नंतर तुम्हाला ते काय करणार, कॉल करणार. आणि कॉल केल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ कॉल वगैरे म्हणजे जो व्हर्च्युअल इंटरव्ह्यू तो तुमचा इंटरव्ह्यू होणार. अशा आपल्या जनरल स्टेप्स असतात. इथं त्यांनी आपल्याला तेच विचारलंय, काय
आफ्टर रिसिव्हिंग इंटरनॅशनल कॉल व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. म्हणजे जेव्हा गुगल मी उदाहरण म्हणून सांगतोय, कोणती पण इंटरनॅशनल कंपनी असेल, जेव्हा तिचा कॉल येतो त्याच्यानंतरची पुढची स्टेप काय, तर त्याच्यानंतरची पुढची स्टेप काय, अपियर ऍट इंटरव्ह्यू. याच्यानंतर आपला काय होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे. कारण त्या कॉलवर आपलं तेच डिस्कशन होतं की समजा आता मी गुगल कंपनी आहे आणि तुम्ही मला काय केलं, ऍप्लिकेशन केलंय, मग मी तुमचं ऍप्लिकेशन काय करणार, सॉर्ट आउट करणार, बरोबर आहे, शॉर्टलिस्ट करणार. शॉर्टलिस्ट म्हणजे काय, माझ्याकडे 10 जणांचे रिझ्यूम तर 10 जण मला नकोय, मला 5च जण पाहिजे. मग मी काय करणार, त्यांच्या सर्वांचा रिझ्यूम व्यवस्थित वाचणार, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्किल आहे, एक्सपिरियन्स आहे आणि मला जी हे पाहिजे, जो व्यक्ती पाहिजे, जो तिथं परफेक्ट बसेल, असे मी 5 जण काय करणार, सॉर्ट आउट करणार. 5 जण सॉर्ट आउट केल्यानंतर मी काय करणार, त्या 5 जणांना कॉन्टॅक्ट करणार. अरे बाबा तुला कधी टाइम आहे, तर मला तुझा काय करायचा, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. म्हणजे मी इंटरव्ह्यू शेड्यूल करणार आणि मग नंतर मी काय घेणार, त्याचा इंटरव्ह्यू घेणार. मग मला कॉल आल्यानंतर पुढची स्टेप काय माझी, अपियर ऍट इंटरव्ह्यू. बाकीचे ऑप्शन काय, सारांश पाठवा, सेंड रिझ्यूम, आपला रिझ्यूम पाठवायचा, ही आपली 2 नंबरची स्टेप आहे. त्यानंतर प्रिपेअर द रिझ्यूम, ही आपली त्याच्या आधीची स्टेप आहे. आणि त्यानंतर अर्जपत्र पाठवा, ही आपली त्याच्या आधीची पण स्टेप आहे. सर्वात पहिले आपण सर्च करणार, अर्ज करणार, रिझ्यूम तयार करणार आणि मग तो त्यांना सेंड करणार, मग ते शॉर्टलिस्ट करणार, मग कॉल करणार आणि मग आपला इंटरव्ह्यू होणार. बरोबर आहे. जाऊया मग पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलं आता बघा, द एक्सपान्शन ऑफ रॅम इज. आता रॅम काय सर्वांना माहिती आहे, पण त्याचं त्यांनी आपल्याला इथं काय विचारलंय, एक्सपान्शन म्हणजे त्याचं जे लॉंग फॉर्म आहे तो आपल्याला त्यांनी विचारलाय. तर त्याचा लॉंग फॉर्म काय, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ठीक आहे, रॅमचा लॉंग फॉर्म काय, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. तुम्ही मोबाईल बघत असाल ना, 4 GB रॅम, 5 GB रॅम, 6 GB रॅम, 8 GB रॅम, त्या रॅमचा ते फुल फॉर्म विचारताय. आता असेच काही महत्वाचे टर्म आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, जे आपल्याला डेली लाईफ मध्ये कम्प्युटरच्या युज होतं आणि ते तुम्हाला परीक्षेत पण विचारले जाऊ शकतात. बघूया काय हे बाय. आता इथं मी काय फुल फॉर्म दाखवायचे तुम्हाला प्रयत्न केला. ठीक आहे, सर्वात पहिला आपला तोच आहे, रॅम आहे. रॅम याचा अर्थ काय आपण एवढंच पाहिला, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. काय, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. तसंच त्यांनी HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह दिलाय, CPU दिलाय, याचा पण आपला आताच 5 मिनिटापूर्वी विषय झाला. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, DVD जे आपण वापरतो, आता खूप कमी झाले ते प्रमाण. डिजिटल व्हर्सटाईल डिस्क, त्यानंतर वॅन दिलंय, OPS दिलंय, OMR दिलंय, MI CR दिलंय, USB जे तुम्ही आता नेहमी वापरता. हा म्हणजे IMP प्रश्न आहे, हे विचारले जाण्यासारखे प्रश्न आहे. USB तुम्ही नेहमी वापरता, पण तुम्हाला कदाचित तिचा फुल फॉर्म माहिती नसेल. तिचा फुल फॉर्म काय, युनिव्हर्सल सिरियल बस, हा तिचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर IC पण कम्प्युटरच्या मुलांनी खूप ऐकलं असेल. त्यानंतर OCR, MAN, CD, PC, BCR, LAN, ROM, CRT, असे काही 18 मी तुम्हाला सॉर्ट आउट करून दिलेले, इम्पॉर्टंट आहे. याचा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे कशासाठी दिले, ते प्रत्येक वेळा परीक्षेला रॅमच विचारतील असं काही नाही, बरोबर आहे. त्यांना जे डोक्यात येतील ते प्रश्न विचारतील, त्यामुळे तुम्ही हे पण काय करा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय त्यांनी, हॅव्हिंग अ क्लिअर आयडिया ऑफ अवर पर्सनॅलिटी इन्क्लुडिंग स्टेट, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी, थॉट्स, बिलीफ्स, मोटिवेशन, व्हॅल्यूज, ETC इज कॉल्ड. म्हणजे काय, सामर्थ्य, कमकुवतपणा, विचार, विश्वास, प्रेरणा, मूल्य इत्यादींसह आपल्या व्यक्तिमत्वाची स्पष्ट कल्पना असणे, याला टिंबटिंब असे म्हणतात. तुम्हाला इंग्लिश पेक्षा मराठी जास्त आवड वाटत असेल, त्यांनी असे जड शब्द वापरले त्याच्यात. तर यांनी काय म्हटलेलं आहे बघा, आपल्यामधलं सामर्थ्य, कमकुवतपणा, आपल्यातल्या चांगल्या गोष्टी, आपल्यातल्या वाईट गोष्टी, आपल्याला कॉन्फिडन्स, आपल्या विकनेसेस, आपल्या स्ट्रेंथ, या सर्वाचा आपल्या स्वतःवर अभ्यास असणे, याला काय म्हणतात असं त्यांनी साध्या सोप्या भाषेत विचारलंय. तर त्याला काय म्हणतात, मीठ म्हणता का, नाही. हे आपला समज आहे का, नाही, आपला तो समज नाही. त्यानंतर त्याला थ्रेट म्हणता, म्हणजे धमकी म्हणता का, अजिबात नाही. त्याला बिलीफ, विश्वास म्हणता का, अजिबात नाही. त्याला काय म्हणता, सेल्फ अवेअरनेस. याचा अर्थ काय, स्वतःची जाणीव. स्वतःची जाणीव म्हणजे काय, माझा स्वतःवर अभ्यास आहे की मी ही गोष्ट चांगली करू शकतो, मी ही गोष्ट वाईट करू शकतो, किंवा या गोष्टीत मी कमजोर आहे, किंवा या गोष्टीत मी खूप परफेक्ट आहे, हे काम माझ्यापेक्षा चांगलं कोणीच करू शकत नाही. त्याला काय म्हणायचं, सेल्फ अवेअरनेस. म्हणजे आपल्या स्वतःची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आणि जर नसेल तर ती जाणीव करायला तुम्ही आजच सुरुवात करा, भविष्यात ती तुम्हाला कामात येणार आहे. मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, सेल्फ अवेअरनेस. तर आता बघूया आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. विच फंक्शन की अलाउज यू टू रिनेम अ फाईल. समजा आता एखादी फाईल आहे, ती आपल्याला काय करायची, रिनेम करायची, फंक्शन की त्यांनी विचारली. ठीक आहे, तर तिचं राईट आन्सर काय येणार आहे, F2 येणार आहे. आता बाकीच्या काय आहेत त्या पण आपण बघून घेऊ. जो आपला कीबोर्ड असतो, कीबोर्डवर आपल्याला F1 पासून ऑलमोस्ट F12 पर्यंत आपल्याकडे काय असतात, कीज अवेलेबल असतात. मी त्या 12च्या 12 तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बघा आता पहिली काय, ओपन अप द हेल्प स्क्रीन. म्हणजे काय, हेल्प स्क्रीन ओपन करण्यासाठी आपण काय लागणार आहे, F1. नंतर पुढे काय म्हटलंय, F2 अलाउज यू टू रिनेम. हेच त्यांनी विचारलं होतं आपल्याला, रिनेम करायला कोणती विंडो वापरता, तर F2 वापरता, सॉरी F2 शॉर्टकट की वापरता. त्यानंतर F3
ओपन्स द सर्च फीचर म्हणजे काय, समजा आता एखादी पूर्ण आपली शीट असेल किंवा आपला प्रोग्राम असेल, तो त्याच्यातला आपल्याला एक वर्ड किंवा एक जे सेंटेन्स आहे ते आपल्याला काय करायचंय, सर्च करायचंय. मग मी काय बटन दाबत F3 दाबून जे काय मला सर्च करायचंय ते मी टाईप करेन. त्यानंतर F4 क्लोज अँड ऍक्टिव्ह विंडो, जी ऍक्टिव्ह विंडो आहे ती क्लोज करण्यासाठी मी काय दाबणार F4. याच्यासोबत आपल्याला बऱ्याच वेळा काय दाबावं लागतं, अल्टर बटन पण दाबावं लागतं. अल्टर F4, ती विंडो आपली काय होऊन जाते, क्लोज होऊन जाते. त्यानंतर F5 रिफ्रेश करण्यासाठी, हे खूप जास्त वापरले जाणारी कॉमन की. पीसी चालू केला आपण त्याला काय करत असतो, बऱ्याच वेळा रिफ्रेश करत असतो. त्याच्या पण दोन मेथड आहे. माऊसची जी राईट हे कम्प्युटर आवडण्याचा प्रश्न आहे. माऊसची जी राईट की आपण टिक करतो, टिक केला आपल्या समोर अशी विंडो ओपन होते. त्याच्यात आपलं 2-3 नंबरचं ऑप्शन असतं काय, रिफ्रेश. मग आपण याच्यावर काय करतो, टिक करतो. हे नसेल करायचं तर आपण काय करू शकतो, जे F5 बटन आहे आपण 5-6 वेळा दाबू शकतो. त्यानंतर F6 हायलाइट द ऍड्रेस बार इन द ब्राउझर. तर असे मी तुम्हाला F12 पर्यंत दाखवायचा प्रयत्न केलाय. याचा पण तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि हे पण तुम्ही जास्तीत जास्त काय करा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कारण त्यांनी F2 आता विचारलेले आहे, त्यांच्यापैकी कोणतं पण विचारू शकता. आणि F12 पेक्षा जास्त पॉसिबल नाही, कारण त्याच्यावर तेवढंच बटन आहे. F12 पेक्षा जास्त कोणतंच नाही. ठीक आहे. तर हे होते आजचे आपले 10 प्रश्न. आतापर्यंत टोटल आपण याचे 20 प्रश्न पाहिले. याच्यानंतर आपण काय करूया, लाईव्ह लेक्चर घेऊ. आणि मी दुसरी शीट घेतो. ही मी एका मोटर मेकॅनिकच्या मुलाची शीट डाउनलोड केली. पहिले ही संपव म्हटलं, म्हणजे मुलांपर्यंत नेमकं जे एमसीक्यू असतं, पॅटर्न कसा असतं आणि त्याची लेवल काय हे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम आपण काय करू, लाईव्ह लेक्चर घेऊ आणि एकूण 50 एक एमसीक्यू डायरेक्ट एकत्र घेऊन टाकू. लाईव्ह लेक्चर आपलं खूप लेंदी होणार आहे. आता मोठे व्हिडिओ टाकले तर तुम्ही ते पण पूर्ण बघत नाही, त्यामुळे मी पटपट आणि थोडासा स्पीड मध्ये समजवण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. काय अडचण असेल तर कमेंट करा, कॉन्टॅक्ट मध्ये राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.